Good afternoon, students. Page number 122, practice problem number 13. सगळ्यांनी पेज नंबर 122 काढायचं आहे, समजून घ्यायचं आहे. या गणितामध्ये पहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आपल्याला समजली पाहिजे. फ्रॉम द फॉलोइंग information supplied to you, prepare income and expenditure account for the year ending 31st March 20 and balance sheet as on that date for Moraya Sports Club ठाणे. पहा, लक्ष द्या. ॲसेट बाजूपासून ओपनिंग बॅलन्स शीट दिलेले आहे. मशनरी ॲसेट बाजूला 69,000, आपण ॲसेट बाजूला लिहायचं पहा 69,000. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8,000 आहे मागील वर्षाची. त्यानंतर वर्गणी येणारे 8,000. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये दिले पहा, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड 3,000 फॉर 18-19, म्हणजेच मागील वर्षाचे किती आले? 3,000 आले. म्हणजे 8 येणार होते, त्यापैकी 3 आले, म्हणजे आता किती बाकी आहे वर्गणी येणं? 5,000. ॲसेट बाजूला लिहायचं पहा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 18-19, 8,000 वजा 3,000 केले पहा, आणि मग इथं किती लिहायचे? 5,000. आणि हे 3,000 आपण सबस्क्रिप्शनमधून नंतर त्या ठिकाणी लेस करणार आहोत. लेस लास्ट इयर म्हणून 3,000 आपण लेस करणार आहोत. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स ₹2,000 मागील वर्षाचा आहे पहा. मागील वर्षाचं जादा भरून ठेवलेलं विम्याचा हप्ता. आता चालू वर्ष आपल्याला काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. हे पहा, इथं ॲड केलेलं आहे पहा, इन्शुरन्स खाली ॲड लास्ट इयर 2,000. त्यानंतर फर्निचर ॲसेट बाजूला लिहायचं पहा 15,000. फर्निचर ॲसेट बाजूला लिहिले 15,000. त्यानंतर कॅश इन हँड घ्यायचं नाही, ते मागील वर्षाचं आहे. आउटस्टँडिंग लॉकर रेंट हे मागील वर्षाचं पहा येणार होतं भाडं, हे आपल्याला मागील वर्षाचं लेस करायचं आहे 500. लॉकर रेंटमधून पहा लेस केले, लेस लास्ट इयर 500. ॲसेट बाजू मांडून झाली. आता लायबिलिटी बाजू, कॅपिटल फंड लायबिलिटी लिहायचं नेहमीप्रमाणे 64,500. बँक ओव्हरड्राफ्ट 38,000 घ्यायचं नाही, कारण पेमेंट बाजूला दिलेले पहा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट 38,000 पेमेंट केलेले आहे त्याचं, म्हणून ते घ्यायचं नाही. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी 4,000 मागील वर्षीचे आहे, लेस करायचं पहा आपल्याला सॅलरीमधून, लेस लास्ट इयर 4,000. आता पेमेंट बाजू पहा, पेमेंट बाजूचं हे घ्यायचं नाही पहिल्यांदा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर सॅलरीपासून सॅलरी, इन्शुरन्स प्रीमियम, इंटरेस्ट, रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस हे सगळे एक्सपेंडिचर बाजूला लिहून काढायचे. त्यानंतर फर्निचर 30,000, फर्निचर आपण ॲसेट बाजूला लिहिलं पहा, ॲड करायचं त्याच्यात, ॲड परचेस 30,000. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ॲसेट साईडला घ्यायचं पहा, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 6,500 and 20,000. त्यानंतर लायबिलिटी बाजू पहा, लायबिलिटी बाजूचं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन घ्यायचं नाही 12,000, ते मागील वर्षाचं आहे. त्यानंतर टू सबस्क्रिप्शन इन्कम बाजू लिहू आपण 1,05,000. त्यानंतर टू एंट्रन्स फीज कॅपिटलाइज 9,300, पूर्ण कॅपिटलाइज करायची, म्हणून इन्कम बाजू न लिहिता डायरेक्ट लायबिलिटीला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे, ॲड एंट्रन्स फीज 9,300. त्यानंतर टू लॉकर रेंट 1,500, इन्कम बाजूला लिहायचं, बाय लॉकर रेंट 1,500. त्यानंतर टू डोनेशन कॅपिटलाइज 800, डोनेशन पूर्ण कॅपिटलाइज करायचं आहे, म्हणून लायबिलिटी बाजूला कॅपिटल फंडमध्ये ॲड केलं पाहिजे, ॲड डोनेशन्स 800. ॲडजस्टमेंट पहा आता, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड्स ₹3,000 फॉर 18-19, मागील वर्षाचे ती 3,000 आलेले आहेत. आता हे लेस करायचे पहा, लेस लास्ट इयर 3,000, फक्त याचं एकच इफेक्ट एवढा, 3,000 लेस केलेले आहेत. आणि इथं आपण ते बॅलन्स शीटचे दिलेले 8मधून हे 3 वजा करून इथं फक्त 5 घेतलेले आहेत, इथं फक्त हे 3,000चा एकच परिणाम केला आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019-20 ₹40,000, चालू वर्षाची वर्गणी किती येणार आहे? 14,000. ॲड करायचं पाहिजे इन्कम बाजूला, ॲड आउटस्टँडिंग करंट इयर 14,000, आणि ॲसेट बाजूला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 14,000. त्यानंतर
ऑन 31st March 20 प्रीपेड इन्शुरन्स वॉज ₹2,500. प्रीपेड इन्शुरन्स म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे लेस करतो आपण पहा एक्सपेंडिचर बाजूला इन्शुरन्समधून लेस केलं 2,500 आणि ॲसेट बाजूला लिहिलं प्रीपेड इन्शुरन्स 2,500. त्यानंतर डेप्रिसिएट फर्निचर बाय ₹3,000. फर्निचरमधून 3,000 वजा केलेत पहा. त्यानंतर याचं सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर बाजूला टू डेप्रिशिएशन फर्निचर 3,000. आणि लास्ट ॲडजस्टमेंट लॉकर रेंट आउटस्टँडिंग ₹2019-20 इज ₹400. मागील वर्षाचं लॉकर रेंटची वर्गणी येणार आहे किती? लॉकर रेंटचं भाडं येणार आहे 400. ॲड करायचं लॉकर रेंटमध्ये ॲड आउटस्टँडिंग 400 आणि ॲसेट बाजूला घ्यायचं आउटस्टँडिंग लॉकर रेंट 400. टोटल करायची आता इन्कम बाजूची टोटल 1,17,400. इथं लिहिलं 1,17,400. एक्सपेंडिचर सगळे त्या ठिकाणी लेस केले. सरप्लस आला 84,800. त्यालाच नाव दिले एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. हा कॅपिटल फंडमध्ये ॲड करून टाकायचा. ॲड सरप्लस 84,800 टोटल बाहेर घ्यायची आणि बॅलन्स शीट टॅली करायचं 1,59,400.